छावा. छावा कोणच आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचं, आणि त्यामध्ये त्यांच्या वडिलांचं पण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आहे. पण लहानपणापासून छत्रपती संभाजी महाराजांचं छावामधून पूर्ण वर्णन केलेलं आहे. आणि हा छावा ज्यांनी लिहिलेला आहे त्यांनी प्रत्यक्षात तुळजामातेला कौल घातलेला आहे. आणि तो तुळजामाताने कौल त्याला दिलेला आहे की तू ह्यामध्ये सक्सेसफुल होणार, असं कौल दिले आहे तुळजामाताने. आणि तेव्हा त्यांनी लिहायची सुरुवात केली. तुळजामाताला पहिला कौल घातला, त्यांची पूजा केली तुळजामाता भवानीची, आणि नंतर मग छावाला सुरुवात केली आहे 1972मध्ये. घरट्यांना मशाली घडवू लागले. वेठ बिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुंड्यांच्या पाठी कोरड्यांच्या खडाकांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली. काढण्यात चढवून ताणीव गाव चौकात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढताना दिलेरचे हशाम गर्दाना मागे टाकीत खदाखदा हसत विचारू लागले, सुवर की औलाद कहाँ है तुम्हारा शेवाजी. किती घाणेरडा माणूस आहे बघा. उभ्या मुलखाचे सुरूरपण सुकत चालले. तावत्या उन्हात 12 मावळांवर अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा आश्रापांच्या मोडक्या तोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली. राजेवाडी सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद विरयखान पुरंदरच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वरच्या थंडीतून मिर्झा कऱ्हे पठारावर उतरला. किल्ले पुरंदरला अफाट शाही फौजेचा घेर पडला. कऱ्हा नदीच्या काठाला ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी करड्या रंगांच्या रावट्या डेरे तंबू शामियाने उठले. हत्ती उंट चित्कारू लागले. पुरंदरच्या सदर दरवाजाच्या बाजूला खासा दिलेर, किरत सिंग, मीर अतिश खान, इंद्रमण बुंदेला, उदय भान गौर, रसूल बेग, जबरदस्त खान यांनी आपल्या बरकदाज हशमांचे वळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली. हशमांचे वळे म्हणजे काय तर तंबू. किल्ले पुरंदर हा जोड किल्ला होता. पूर्वेच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा तो छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदरच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड, भैरव खिंड. वज्रगडावर पुरंदरची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात तसेच वज्रगड पडला तर पाऊल किल्ले पुरंदरात. आत्ता जोड होती पुरंदरच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंगेची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची 1,500ची शिबंदी होती. गडाला आधार होता त्यांच्या नेकीचा आणि राजांनी स्वतः नेऊन रुजू केलेल्या मारत्या शमशेरेच्या काळभैरव पट्टेबाज मोरारबाजींचा. राजगडाच्या पद्मावती माचीवर काबिल्याचे मेणे सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बालेकिल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, राणूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरपंत, अण्णाजी, दत्तो, येसाजी, रघुनाथपंत, कुडतोजी, निराजीरावजी ही मंडळी मासाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईंच्यासह
चालल्या होत्या. पुरंदराला 4 मजलांवरच दुश्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हर तऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत माँसाहेबांच्या पायांना हात लावले. संभाजी राजांनी आऊसाहेबांच्या पायावर कपाळ टेकविले. त्यांना उठवून जिजाबाई म्हणाल्या, आम्ही निघालो बाळराजे, आता राजांच्या महालीत झोपत जा. हे उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजी राजांनी सोयराबाईंच्या पायांवर मस्तक टेकविले, पण सोयराबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. त्या गड सोडण्यापूर्वीच नजर जोडून फक्त मिळतील तेवढे राजे डोळ्यात भरून घेण्यात गुंतल्या होत्या. राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण चौथाऱ्यावरच्या उंच निशाण काठीवरच्या जरी पट्ट्यावर होती. जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचे नमस्कार मुद्रित झाले. पुरंदरच्या वेढाला 15 दिवस लोटले. किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता. रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेली दिलेर मित्रांनी छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालविताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धूळढिंड निघत होती. करे पठार पेटत्या तोफांच्या भांड्यांच्या दणानून निघत होते. अस्मान धुराने काळवंड होते. महार कहार कोळी रामोशी मरत होते. मरता झुंजत होते. आपल्याच धिप्पड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत थत्ते लष्कर अब्दुल्ला खान महेल या अवजड तोफा दिलेर मीर अतिश खान आणि निकोलो मनुची यांनी वज्रगडावर गरमी आगमार करतील अशा उंचीच्या धम्यांवर आणल्या. काही शब्द असे डबल वाचले गेले, एक शब्द डबल वाचला गेला तर माफ करा. त्या दणकत्या 3 नागिनींनी वज्रगडाला खंडार पाडले. गडाला पाणी लागले. दिन दिन आक्रोशक पठाणी, बहलिया, मोगल, हशम, उन्हाने तळपती नंदी हत्यारे पेलते सुलतानढवा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला. श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंदरच्या पायरीवर पडले. आता तो मित्राने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात. श्रींच्या कंठातील रुद्रमाळ. श्री कोण होते तर समर्थ रामदास. म्हाताऱ्याने धनी लई झटझूट घेतली, पर अपयश पदरात आले. अपयश म्हणजे अपयश. आम्हाला त्वाण दावाय जागा नाही. आता हो तर आमच्या गर्दना मारा, हो तर कडेलोट करा. तेवढे माराण तरी करीत म्हणून मागं राहील. वज्रगडचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आपल्या पुरातला कड मोकळा करीत होता.
म्हणजे जी जनता असते ना, म्हणजे मोगल एवढे बेकार की जनतेला सुद्धा तेही मारलं त्यावेळेस. तरी पण त्या जनतेच्या बायका होत्या, पण त्या पूर्ण लढल्या त्यांच्याशी. एका राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फरमावतील याचा चिंतातूर मुद्रांनी अंदाज करीत निळो, सोंडेव, तुडतोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदर जोत्यावर उभी होती. सदर बैठकीवर संभाजीराजांच्या सह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कढाचे बोलणे ऐकून उठले. संथ चालत ते हम चौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या आजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय पारख केलीत तुम्ही आमची? किल्लेदार, काय पारख केलीत तुम्ही आमची? आम्ही हार जीत मोलाची मानित नाही. एवढी मूठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम फौजेशी शर्थीनं झुंजलात. आज आमचे हात अखडते आहेत, नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशिग मोहरा भरल्या असत्या. मुजुमदार राजांनी मुजुमदार निळो सोंडेवांना यात फरमावली. जी म्हणत निळो सोंडेव लगबगीने हम चौकात आले. या असामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. निळो सोंडेवानी मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तपके त्यांनी हम चौकात आणविली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेळा पागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवरून उठून संभाजीराजे हम चौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तप्पातील एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल लपून घ्यावे असे एक जीवनसत्य संभाजीराजांना कळून चुकले होते. आयुष्यात हर जितीला काही मोल नसते. मोल असते ते झगडणाऱ्याला, लिकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला. राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेर आसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर दाटीच झाली होती. 12 मावळ्यांच्या चौकोनातून हुसकलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबरखान्यातील धान्य पोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोट पाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यांवर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. कुठला असा राजा असेल की ज्यांची सगळी म्हणजे कोणाचा धनी गेला, कोणाचे सगळे आईबाप गेले, अशी मुळं डायरेक्ट राजगडावर म्हणजे त्यांच्या गडावर आली आणि त्यांच्या धान्यातून पोट ती जेवढी भरली होती धान्य तेवढे सगळे बाहेर काढले. त्यांना ते दिलं. त्यांच्या मनात, शिवाजी महाराजांच्या मनात एकच की त्यांना हे देऊ शकतो, पण त्यांचं ते गेलेलं वैभव म्हणजे काय आहे तर प्रत्यक्षात आईबा जे गेलेले ते देऊ शकत नाही हे त्यांना ते जाणवत होतं. बघा कुठला असा राजा असेल की एवढा देतो त्याच्या राज्यात, म्हणजे त्याच्या किल्ल्यावर नेऊन. कुठला असा राजा आहे का आजपर्यंत झालेला, जन्माला आलेला? म्हणून तर सद्गुरू समर्थ म्हणाले की न भूतो न भविष्यती.
हा सल राजांच्या मनात खोळवळ सरत होता. नेहमीसारखे राजे संभाजी राजांसह बाले किल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माचांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुंड्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली होती. एकाएकी त्या कोंडाटलेल्या गर्दीतील हैक तबा पांढरे हा 4-20 वर्षाची उमर झालेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कान कल्ले थरथरलेले लटलटत्या हाताने भोवतीच्या कुंड्यांची गर्दी फोडीत तो पुढे आला. गर्दी फोडीत तो पुढे झाला. कोण म्हातारा? शंभूराजांचा हात आपल्या सुरकुतलेल्या हाताने धरून तो कापऱ्या कातर आवाजात म्हणाला, थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरून दे माझं डोळं भरून दे. त्यांचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैब तबा आपल्या रखरखीत थरथरत्या तळहातांचे पंजे संभाजी राजांच्या रसरशीत गालावरून फिरवीत होता. ते फिरवताना त्यांच्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यांतून उठलेली पाण्याची धार त्यांच्या पांढऱ्या गलमिशांतून उतरू लागली. काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का? राजांनी त्याला विचारले. म्हाताऱ्या हैबताबाने चढदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला. कुठं काय धुनी? म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वाईच हैबतबा आपला कड राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता. बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे जे सल्ले ते आम्हास बोलले पाहिजे. राजे म्हाताऱ्यांच्या काळजात घुसले. हैबतबाची सुरकुतलेली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेला कड डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता योक लोक येडा झाला. त्याची तरळी ताठ बाईल, त्याच्या मुसक्या ओळून, त्याला झाडाला बांधून, त्याच्या मोर रकीसांनी आपल्या अंगाखाली कीर घेतली. राजा उठाय तराण नसताना घोड्यावर घालून ते भडवं घेऊन गेलं तिला. तेव्हापासून डोसकं चक्कारलंय माझ्या लेकाचं. त्यांचं एकुलते याक पावर होतं. ते खोपट्याच्या दारात मरून पडल्यालं होतं. शिवारातनं वाडीत आलं नि ह्यो इस्कोट दिसला. नदरला या हातानं त्या पोराला मूठ माती दिली म्या राजा. तुझ्या या धाकल्या धनाला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. म्हालू नाव होतं त्याचं. आता नाही नंद्र पडायचं. कशा पायनं पोट जाळाय शिधा देतोस आम्हाला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हत्यारानं उतरून दे, फेकून तटावरनं. नाही सोसवत ह्यो नरक राजा. बघा, म्हणजे त्यांची सून होती, लेकराची बायको, ती मोगलांनी पळवली आणि त्याच्या मुलाला मारलं. आणि तो मुलगा किती होता? मोठा होता. तर बाळशंभूर जन्मला. आणि तो म्हातारे कसे होतात माहिती आहे ना?
जो किसान आहे, शेती करतो, शेती करून करून तो जास्त नाही, साठामध्ये जास्तच म्हातारा होतो. आणि त्यावेळेस लहानपणीच लग्न करायची ही होती. आणि समर्थ म्हणाले होते तेव्हा की समर्थांनी पण डोळ्यात बघितले होते की कोण नवीन नवीन बायका, म्हणजे लग्न झालं नाही की त्यांच्या बायका हे लोक पळवून न्यायचे. कोण? हे मुसलमान पळवून न्यायचे बायकांना आणि त्यांच्या नवऱ्यानं मारायचे डायरेक्टली. हे आता बघा ह्या म्हाताऱ्याने समोर सांगितलं. नाही सोसवत हा नरक, जो नरक नाही सोसवत. म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. शेवटी मुलगा गेला ना, म्हणजे किती त्याला दुःख असेल ना. सून पळवून नेली, मुलाला मारलं गेलं, काय म्हणत असेल तो म्हातारा, काय त्याच्यामध्ये जीव राहिला असेल. आणि संभाजी राजे दिसले, छत्रपती संभाजीराजे छोटे होते तेव्हा, त्यांना त्यांच्या मुलाची आठवण झाली, म्हणून ते त्यांच्याकडे एकटक सारखे बघत होते. म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तो स्फुंदू लागला, रडू लागला आतमध्ये. हैबतबाचे बोलणे ऐकताच राजांचे उभे अंगण अंगण ताठले, डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेना. छातीवरच्या कवड्या तडबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन जीव दबून टाकतायत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटपत पाण मोती कोसळले. हे बघताच मात्र कमरेत वाकलेला जख्ख हैबतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, नाही राजा, आण हाय ह्या म्हाताऱ्यात घ्यायची तुला, डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुणबाऊ जात घाय पातावणी योक मेला तर 10 उपजातील, पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हैस, ताईत खतर हाय. ह्या समद्यासनी तारशील तर तोच मुजरा राजा म्हणजे मुजरा घातला लगेच. म्हणजे एक राजा गेला तर परत राजा नाही मिळणार, पण आमच्यासारखी माणसं गेली तरी 10 माणसं उभी राहतील, सांगतो तू. राजांना मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला, दिसेनासा झाला. सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रान रागू भोरड्या धनछडी या पक्ष्याचे कितीतरी थवेचे थवे गडाच्या माच्यांवरून कलकलत झेपावत गुंजळ मावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता, भेदरट कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक तणक्याने भेदरून कऱ्हे पठार सोडून गुंजण मावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या राणाशी जमून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजाने कर्माजी बरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊन करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशहाच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचविले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकून बघत होते. मध्यंतरी कुर्तोजी गुजरांनी मिर्झा राजांच्या गोटात घुसून त्यांच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती, पण कुर्तोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते.
राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजींचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजांची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजांचे पत्र वाचू लागले. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडखायांचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूक तसनच होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. राजपुताच्या गोटात दोन फार खराब गोष्टी कानांवर पडल्या. सरकार समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे. राजे, पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केली. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजांच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्यांचं पातळ लवाईच्या आत नुसत्या ठिकऱ्या उडाल्या धनी. त्यांच्या तुटक्या हातापायांचा पाऊसच पाऊस मातीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातापायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीन डाग दिला. बघा काय केलं कोणी, मिर्झाने काय केलं बघा, किती त्रास दिला. आणि काय कर्माजी बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5000 पठाणींची सुलतानवडा केला. तो मोडून काढण्यासाठी सरदरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवरून दिळेवर कोसळले. हातघाईची हत्यार मार झाली. हाणा मारा, हर 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 महादेव असे ओरडत मुरारराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कणसं कापावी तशी पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकडावर उभा असलेला दिलेरखान पठाण आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मुराररावांच्या हातातील तळपत्या पट्ट्यांचं कडं बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया, अली जाके कदमों पर आ, माले माल कर देंगे. खिणभर पट्टे थांबून त्यांच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत घाम थबथबल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्काराने
पचकन थुंकले. बरोबर ना. आपले मराठी लोक एवढे म्हणजे ते दांडपट्टा चालवत होते, हुशार होते. हे बघून तो म्हणाला, आम्ही तुम्हाला मालामाल करू. बघा किती घाणेरडे. ये तो शिवाजी राजियांच्या इनाम बंद शिलेदार आहे, तुझा कौल घेतो की काय, असे मोठ्याने गरजत ते शिधे दिलेरच्या रोखानेच हत्यार चालवीत पुढे चालू लागले. काय सांगितलं शिवाजीराजांच्या सांगण्याने? येतं त्यांचं फक्त एक सैन्यच असं हे करतो, राजा बघितलंच नाही कसा आहे. कोणीतरी फेकलेला एक सरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फवारती चिळकांडी उमळली. आई आंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणाने त्यांना हर हर महादेव उरटता आले नाही. 10 हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकराने मिळतील तेवढे पठाण गर उतळंडीवरून लोळ गेले आणि मुरारबाजी कोसळले. बघा हो, महादेव म्हणून बोलता नाही आलं त्यांना, कारण का ते बाण कुठं लागलं, त्यांच्या कंठालाच लागलं. पण तरी पण हात त्यांनी थांबवले. त्या हाताने त्यांनी बरेच त्याला मारलं गेलं, दुसऱ्यांना मारलं हो, म्हणजे शत्रूला मारलं गेलं. एवढे पूर्ण शूर आणि वीर त्याला म्हणतात. आत्तासुद्धा शूर आणि वीर आहेत. ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे वाचण्यापेक्षा ऐकण्यात मजा आहे खूपच. कारण हे जे शब्द आहेत ना, हे पूर्वीचे आहेत. आत्ताचे शब्द म्हणजे थोडेसे सुधारलेले आहेत, पण पूर्वीची जी भाषा आहे ते वाचताना थोडं कुठे ना कुठे मिस्टेक होते, त्याच्याबद्दल माफी असावी. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. मी काही जास्त बोलू शकत नाही थोडं, कारण जे वाचतो ना तर ते समोरला जसं तो डोळ्यासमोर येतो, त्या लोकांनी किती आपली माणसं मारली गेली, काय काय केलं, कोणाची मुलं लहान लहान गेली, म्हाताऱ्यांना सोडलं. खूप डोळे भरून जातो, मन भरून जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.